गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 11 डिसेंबर 2025. तुम्ही म्हणाल मी असा का बोलतो आहे, तर आज परत वारं खूप आहे आणि मला ब्लूटूथ आणायला मी विसरलो आणि माईक मोबाईलचा माईक मला माझ्या तोंडाजवळ पाहिजेल आहे, त्याच्यामुळे मी असं तिरकं ठेवलेलं आहे. तुम्हाला आता समुद्राचा नजारा छान मिळेल. माझा आवाज कितपत येईल हे मला माहीत नाही, कारण वारं खूपच सुटलेलं आहे. आज मार्गशीर्ष गुरुवार आहे. पॉवेलनी 25 बेसिस पॉईंटनी रेट कट केलेला आहे. त्याच्यामुळे आज शेअर मार्केट आणि सोनं चांदी हे वर जाणार हे नक्की आहे. आता किती वर जातं आहे हे फक्त आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये सेक्टर्स कुठले वर जात आहेत हेही आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तसं पाहिलं तर आता FMCG, कन्झम्पशन, कॅपिटल गुड्स, फायनान्स यांना बळकटी यायला पाहिजे, कारण रिझर्व्ह बँकेनेही 25 बेसिस पॉईंटनी रेट कट केलेले आहेत आणि पॉवेलनीही तेवढेच केलेले आहेत. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये बळकटी यायला हरकत नाही असा अंदाज आहे. तर खूपच वारा आहे, त्याच्यामुळे माझं बोलणं ऐकणं हे सुद्धा अवघडच वाटतंय मला. मी त्याबद्दल तुमची अगोदरच माफी मागतो, कारण काही इलाज नाही. या वाऱ्याला मी तरी काही नाही करू शकत. बरं, याच्यामध्ये आज फक्त मार्केटकडे बघा. खरेदी करता येईल की नाही याची गॅरंटी 0 आहे, कारण आज सगळे शेअर वर जाण्याची शक्यता खूप आहे. म्हणजे अगदी स्मॉल कॅपसुद्धा वर जाण्याची शक्यता आहे. तर या दृष्टिकोनातनं आपल्याला आज मार्केट फक्त बघत राहायचं आहे. विक्रीसाठी अजूनही काहीही मार्केट वर आलेलं नाही, कारण आपण स्मॉल कॅपविषयी बोलतो, आपण लार्ज कॅप किंवा मिड कॅपविषयी बोलतच नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. मी कधीही लार्ज कॅप किंवा मिड कॅपविषयी बोलत नाही. मी फक्त स्मॉल कॅपविषयीच बोलत असतो. आणि ह्या बाबतीत मला माझ्या एका मित्राने फार सुंदर प्रश्न विचारला की आपण लोएस्ट भावाला घेण्यामागचे फायदे काय आहेत. तसंच दुसऱ्या एकाने विचारलेलं होतं. ऑफकोर्स हा ओळखीचा माणूस नाही आहे, त्यांनी व्हॉट्सअप वाटे विचारलं की स्मॉल कॅपमध्ये शेअर्स तर मी घेतलेले आहेत, तुमच्या सांगण्यावरून फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर निवडून मी व्हॉट्सअपमध्ये मी स्मॉल कॅपमध्ये बरेच शेअर्स घेतलेले आहेत, पण जवळजवळ सगळे शेअर 10 ते 20% डाऊन आहेत. तर मला डिप्रेशन यायला लागलेलं आहे. तर मी काय करू? तर याचं उत्तर, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी शनिवारच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे, की काय होतं, परिस्थिती काय होते आणि कशी ती बदलू शकते, प्रॉब्लेम्स काय आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामुळे शनिवारचा माझा व्हिडिओ बघायला चुकू नका. शक्यतो मी सकाळीच टाकण्याचा प्रयत्न करेन कारण मार्केट चालू नसतं, त्याच्यामुळे पटदिशीने सकाळी टाकणं शक्य होतं. एरवी मार्केटमध्ये गुंतल्यामुळे बऱ्याच वेळा व्हिडिओज हे सकाळी किंवा दुपारीसुद्धा टाकणं शक्य होत नाही, मग पार संध्याकाळपर्यंत ते टाकले जातात. तर आज मार्केट बघत राहणे, संधी मिळाली तर जरूर विकत घेणे आपल्या फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स, तुम्ही जी लिस्ट काढलेली असेल त्याच्याचप्रमाणे. अशा प्रकारे तुम्हाला आज काम करायचं आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूपच वारं आहे.
माझा आवाज नीट येणं शक्य नाही, तसंच कॅमेरा पण खूप हलतोय. चलो बाय, गुड डे, सी यू.